हॅलो ऑल, वेलकम टू लोकमान्य आय-ए-एस. आपल्या करंट अफेअर्स डेली आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये आपला जो लेटेस्ट क्वेश्चन आहे, तर तो आपला मिशन कर्मयोगी ह्या योजनेवरती आपण विचारला होता बघा. कालच्या दिवशी वगैरे तो तुम्हाला तुमच्या समोर आला होता. आणि क्वेश्चन काय आहे बघा, क्रिटिकली डिस्कस मिशन कर्मयोगी प्रोग्राम लॉन्च्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू बिल्ड सिव्हिल सर्व्हिस कॅपॅसिटी. आता हा GS2 च्या कॉन्टेक्स्टमध्ये क्वेश्चन आहे. सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया ही जी हे आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटनं हा जो प्रोग्राम लॉन्च केला आहे. हा कधी लॉन्च केला? 2020 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये हा लॉन्च केलेला प्रोग्राम आहे. तर त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये मग कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया ही जी काही गोष्ट आहे, तर ती आपल्याला थोडीशी स्टडी करणं गरजेचं आहे. सिलेबसच्या दृष्टीनेही आणि करंट अफेअर्सच्या दृष्टीनेही आणि आपला जो काही आपण सिव्हिल सर्वंट म्हणून जाणार आहे पहा, ठीक आहे. वी आर गोइंग टू बिकम अ सिव्हिल सर्वंट. मग त्याच्या दृष्टीनं हा जो प्रश्न आहे तो महत्वाचा आहे आपल्यासाठी. काय आहे पहा, तर 24 जून 2022 रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये हे आर्टिकल आलेलं आहे. तर पहिल्या स्लाइडमध्ये जे काही तुम्हाला डेट दिसते ती डेट थोडीशी चुकीची आहे, पण ही जी डेट आहे ती करेक्ट डेट आहे पहा. 24 जून 2022 रोजी हा हाऊ टू ट्रेन अ कर्मयोगी, म्हणजे हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन, हे हॉलिवूडचा मूवी आहे, त्याच्यावरती ते हेडलाईन त्या पद्धतीने घेतली, हाऊ टू ट्रेन अ कर्मयोगी. OP अग्रवाल अँड नित्या कौशिक यांचं हे आर्टिकल आहे. तर काय आहे कर्मयोगी योजना, आणि म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंगची गरज का आहे, किंवा कुठं हे आहे प्रॉब्लेम एरियाज कुठे आहेत, ते सगळे याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. हे आर्टिकल सुद्धा आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे. त्याचे पॉइंट्स काय त्याच्या आन्सरमध्ये येणार आहे ते बघूया आपण. 2020 आहे, ठीक आहे. या ठिकाणी हे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. सप्टेंबर 2020 ला लॉन्च केलेला प्रोग्राम आहे पहा. व्हॉट इज द प्रोग्राम? नॅशनल प्रोग्राम फॉर सिव्हिल सर्व्हिसेस कॅपॅसिटी बिल्डिंग. त्यालाच मिशन कर्मयोगी असं म्हणण्यात आलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनहान्सिंग गव्हर्नन्स थ्रू सिव्हिल सर्व्हिस कॅपॅसिटी बिल्डिंग, ठीक आहे. गव्हर्नन्स हे जे आहे, ठीक आहे, गव्हर्नन्स आणि गव्हर्नमेंट ह्या दोन शब्दांमधला फरक आपल्याला समजला पाहिजे. आपल्या सिलेबसमध्ये गव्हर्नन्स हा शब्द आहे, पुन्हा ई गव्हर्नन्स हे सुद्धा आहे पहा. गव्हर्नन्स म्हणजे काय, की गव्हर्नन्स म्हणजे गव्हर्नमेंटची जी मशिनरी आहे टोटल, ठीक आहे, टोटल ऍडमिनिस्ट्रेशनची मशिनरी जी काय आहे, त्या मशिनरीचा वापर करून आपण नागरिकांना सेवा कशा पद्धतीने प्रोव्हाइड करतोय, ठीक आहे. ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात गव्हर्नन्स, ठीक आहे. ह्या गव्हर्नमेंटच्या सेवा प्रोव्हाइड करण्याची ही जी प्रोसेस आहे त्याला गव्हर्नन्स म्हणतात, आणि ते गव्हर्नन्स सुधारण्याची सगळी प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याकडे जो फोकस आहे तो ती गव्हर्नन्स सुधारण्याची प्रोसेस आहे. ओके, लेस गव्हर्नमेंट अँड मोर गव्हर्नन्स, किंवा ठीक आहे असं जे काय म्हटलं जातं बघा, ठीक आहे. तर त्या पद्धतीनं ते आहे. त्याचे आता ह्या प्रोग्रामचे पिलर्स काय आहेत? पॉलिसी फ्रेमवर्क, इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, कॉम्पिटन्सी फ्रेमवर्क, डिजिटल लर्निंग फ्रेमवर्क. डिजिटल लर्निंग फ्रेमवर्क हे महत्वाचं आहे आपल्याला. इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग कर्मयोगी प्लॅटफॉर्म, म्हणजे हे आपल्या गव्हर्नमेंटचं ही पॉलिसीज आहे बा. म्हणजे ओढून ताणून कुठलं तरी अॅक्रॉनिम तयार करणं, आय गॉट कर्मयोगी असं, ठीक आहे. काही ना काहीतरी अॅक्रॉनिम तयार करायचं ओढून ताणून, त्याचा काय मिनिंग नाही, काय नाही, म्हणजे त्याचा फुल फॉर्म बघायला गेलं तर ते काहीतरी म्हणजे भलताचा लक्षात राहणार नाही असा तो असतो. इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग कर्मयोगी प्लॅटफॉर्म, ठीक आहे. सो आय गॉट कर्मयोगी असं ते आहे. तर मेन हा जो प्रोग्राम आहे, हा जो प्रोग्राम राबवण्याचं जे काही मेन प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे आय गॉट कर्मयोगी असा आहे. तर प्रिलियमला आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की आय गॉट कर्मयोगी कशाशी संदर्भात आहे, किंवा आय गॉट हे कशाशी संदर्भात आहे असं ते विचारलं जातं. जसं आयफोन, आयपॅड, तसं आय गॉट, ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं नेहमी. त्यानंतर नेक्स्ट पिलर काय? इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम, EHRMS अँड मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन फ्रेमवर्क. आता याच्यावरून काही कळत नाही आपल्याला, या पिलर्स वरून काहीही समजत नाही आपल्याला काय नक्की हा प्रोग्राम आहे, ठीक आहे. तर बघूया आपण हाऊ इट विल वर्क ह्याच्यामध्ये आपण बघू. पण त्याच्या आधी नीड काय आहे, ठीक आहे. ह्या प्रोग्रामची नीड काय? नीड टू डेव्हलप डोमेन नॉलेज. डोमेन नॉलेज ही गोष्ट समजून घेणं आजच्या घडीला खूप गरजेचं आहे, म्हणजे सगळ्याच सिव्हिल सर्वंटसाठी आणि सगळ्याच क्षेत्रासाठी डोमेन नॉलेज, ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण सर्व्हिसमध्ये एंटर करतो, सिव्हिल सर्व्हिसमध्ये एंटर करतो, ऍज अ IAS असू दे किंवा ऍज अ IPS असू दे, तर आपल्याला एक वेगवेगळे डोमेन्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा IAS मध्ये जरी तुम्ही गेला तर तुम्हाला डिपार्टमेंट वाईज वेगवेगळे डोमेन्स सापडतात. डोमेन्स इन द सेन्स एक एरिया ऑफ वर्किंग असं म्हणू शकतो आपण.
फॉर एक्झाम्पल एका फायनान्स डिपार्टमेंटच्या जो काही सेक्रेटरी आहे किंवा त्याच्यामध्ये वर्क करणारा एखादा जॉईंट सेक्रेटरी आहे किंवा ऍडिशनल सेक्रेटरी काय आहे, ठीक आहे. तर फायनान्स डिपार्टमेंटचा जर विचार करायला गेला तर त्या फायनान्स डिपार्टमेंटसाठी लागणार एक डोमेन नॉलेज वेगळंच आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अकाउंटिंगचं नॉलेज वगैरे पाहिजे, ठीक आहे, किंवा फायनान्सचं नॉलेज पाहिजे, फायनान्सचं नॉलेज, ठीक आहे. तर टॅक्सेशन सिस्टीम वगैरे आहे. आता टॅक्सेशन घ्यायला गेलं तर टॅक्सेशनचं एक वेगळंच डोमेन नॉलेज तयार होतं, आपल्याला एक वेगळा डोमेन तयार होतो. ओके. इतर कुठली तरी मिनिस्ट्री घेतली, फॉर एक्झाम्पल समजा होम मिनिस्ट्री घेतली, तर सिक्युरिटीच्या अँगलनं होम मिनिस्ट्रीचं एक वेगळंच डोमेन तयार होतं. त्यामुळे त्या विभागामध्ये काम करणारे जे सिव्हिल सर्वंट आहेत त्यांना त्या विभागाचं एक इन डेप्थ नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे ते आपल्याकडे म्हणजे असताना दिसत नाहीये कुठं, ठीक आहे. आपल्याला आपले जे सिव्हिल सर्वंट आहेत किंवा इंडियामधली जी सिव्हिल सर्व्हिस आहे त्याला काय म्हटलं जातं की जनरलिस्ट सिव्हिल सर्व्हिस असं म्हटलं जातं, जनरलिस्ट, ठीक आहे. नॉट स्पेशलिस्ट, जनरलिस्ट. ते त्यांना जे नॉलेज असतं किंवा ते ज्या एक एरियामध्ये जे काम करतात ते काय जनरल एरिया आहे. तो आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे पहा, जनरल स्टडीज आहे, जनरल स्टडीज, स्पेशल स्टडीज नाही. म्हणजे ठीक आहे ऑप्शनल सब्जेक्ट आहे आपल्याला, पण त्या ऑप्शनल सब्जेक्टला सुद्धा त्या ऑप्शनल सब्जेक्टचा सुद्धा जो काही हे आहे जे काही एरिया आहे, तो जे एरिया कव्हर करतो तो म्हणजे एक जनरलाइज स्वरूपाचाच एरिया आहे, पण तो इन डेप्थ नाहीये, वरवरचा एरिया आहे, तो इन डेप्थ असा नाहीच आहे. ओके. त्यामुळे ओव्हरऑल जी सिव्हिल सर्व्हिस आहे आपल्या इंडियामध्ये ती एक जनरली स्वरूपाची आहे. म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन, म्हणजे एक ना धड भारावर जिंकणे अशा स्वरूपाचं, म्हणजे एकदम साध्या एकदम भाषेत सांगायचं झालं तुम्हाला, ठीक आहे. त्यामुळं जी इकॉनॉमी आहे, इंडियन इकॉनॉमी आहे आणि ती ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होते त्या म्हणजे ती कॉम्प्लेक्स व्हायला लागली, ती वर्षानुवर्ष काय व्हायला कॉम्प्लेक्स व्हायला, कारण की बरेचसे चेंजेस म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये जसे जसे चेंजेस येत आहेत तर त्या पद्धतीनं इकॉनॉमी सुद्धा ती मॉर्फ होत जाते, चेंज होत जाते, त्या पद्धतीने ती इव्हॉल्व्ह होत जाते आणि ती कॉम्प्लेक्स बनत जाते. आणि ह्या कॉम्प्लेक्स बनत जाणाऱ्या इकॉनॉमीसाठी जे सिव्हिल सर्वंट लागणार आहे ते आपल्याला काय डोमेन नॉलेज असणारे, स्पेशल नॉलेज असणारे, स्पेशलाइज नॉलेज असणारे ते आपल्याला सिव्हिल सर्वंट पाहिजे असतात, ठीक आहे. त्यामुळे आतापर्यंत जे आपण रहाटगाडगा आपलं जे चाललेलं आहे म्हणजे ब्रिटिश काळापासूनचं ते आपल्याला चालणार नाही आता. म्हणजे आपल्याला फ्युचर रेडी राहणं गरजेचं आहे. त्यामुळं की ह्या मिशनचं जे पर्पज आहे किंवा नीड आहे तर ती आपल्याला इथं दिसून येते. टू फाइंड द राईट पर्सन फॉर द राईट जॉब, जे तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की प्रत्येक वेगवेगळ्या डोमेनसाठी त्या क्षेत्रातला तो व्यक्ती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. पॉवर सेक्टर आहे आपलं, पॉवर मिनिस्ट्री आहे आपल्याकडे, तर पॉवर सेक्टरचं पूर्ण नॉलेज असणारा माणूस पाहिजे तिथं, ठीक आहे. किंवा मायनिंग सेक्टर आहे, कोल मायनिंग, तर त्याचं नॉलेज असणारा माणूस पाहिजे. किंवा आपल्याला एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे, तर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचं डोमेनच खूप वेगळं येतं बघा. म्हणजे शशी थरूर यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला IFS जी आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस जी आहे, ती फॉरेन सर्व्हिसेसची रिक्रुटमेंट प्रोसेसच टोटली वेगळी ठेवायला पाहिजे, कारण की तिथं जे लागणारं नॉलेज आहे आणि IAS साठी लागणारं नॉलेज आहे हे टोटली डिफरंट आहे. त्यामुळे एक्झाम ही वेगळीच ठेवणे गरजेचं आहे, पण ते अजून करण्यात आलेलं नाही बा, ठीक आहे. त्यामुळं हे जे आहे तर राईट पर्सन फॉर द राईट जॉब. आता मिनिस्ट्री, आता एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री जे आहे तर ते मिनिस्टर कोण आहेत तर ते जयशंकर जे आहेत, ठीक आहे. तर ते इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मधून वरती आलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे तिथं आपल्याला सरळ सरळ दिसून येते की त्या ठिकाणी डोमेन नॉलेजची गरज आहे. तुम्ही कुठलाही रँडमली एखादा मिनिस्टर म्हणजे पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेला कुठलाही माणूस तिथे जर जाऊन बसवला तर त्याच्यापेक्षा ती जी व्यक्ती जे फॉरेन सर्व्हिसेस मधून आलेली आहे तर तिचं ऍडव्हान्टेज किंवा एक्सपर्टीज जे आहे ते हायरच असणार आहे, कधीही सुपिरियर असणार आहे ते, ठीक आहे. त्यामुळं राईट पर्सन फॉर राईट जॉब असणं हे खूप गरजेचं आहे. टू अंडरटेक रिफॉर्म्स रिक्वायर्ड फॉर ए मच कॉम्प्लेक्स इंडियन इकॉनॉमी ऑफ द फ्युचर. जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की इकॉनॉमी ही कॉम्प्लेक्स होत चालली आहे, त्यासाठी आपल्याला डोमेन नॉलेजची गरज आहे. हेजेमनी ऑफ द IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस जे आहे तर त्यांची एक मोनोपोली किंवा हेजेमनी तयार झाल्यासारखं आहे आपल्या ओव्हरऑल सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. कारण की टॉप लेवलचे जे जॉब्स आहेत, जे टॉप लेवलच्या पोस्ट आहेत, म्हणजे सेक्रेटरी लेवलच्या वगैरे जे आहेत तर त्या सगळ्या IAS ऑफिसरनीच भरलेल्या आहेत पहा. इतर सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत, IPS आहे किंवा IRS आहे किंवा पोस्टल सर्व्हिसेस सुद्धा आहे पहा, ठीक आहे. अशा बऱ्याचशा सर्व्हिसेस आहेत, तर त्या सर्व्हिसेस मधले खूप कमी लोक आपल्याला दिसतात टॉप लेवलला, सेक्रेटरी लेवलला खूप कमी लोक दिसतात. म्हणजे जॉईंट सेक्रेटरी पर्यंत ठीक आहे, पण तिथून पुढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला दिसत नाहीये, ठीक आहे. सो हे पिक्चर कुठेतरी चेंज होणं गरजेचं आहे.
तर त्यामुळं ह्या प्रोग्रामची गरज आहे. हाऊ इट विल वर्क, आय गॉट, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे ते काय माझ्या आता लक्षात नाही, पाठीमागच्या स्लाइड आपल्याला बघितली तर लक्षात येईल. आय गॉट कर्मयोगी इज अ कंटिन्युअस ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ट्रेनिंग प्लॅटफॉर्म. इथं आपल्याला काय होणार आहे की जे सिव्हिल सर्वंट असणार आहेत त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि ते कंटिन्यूस असणार आहे. म्हणजे लाईफ ते जोपर्यंत त्या सर्व्हिसमध्ये आहे तोपर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये ते दिलं जात असणार आहे. आणि त्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांचं इव्हॅल्युएशन सुद्धा केलं जाणार आहे. म्हणजे त्यांनी किती नॉलेज गेन केलेलं आहे, ठीक आहे, किंवा त्यांचं कोणत्या एरियाचं नॉलेज आहे, असं हे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन असणार आहे. आणि त्या कंटिन्युअस इव्हॅल्युएशनच्या बेसिसवरतीच मग त्यांना ते प्रमोशन देणं किंवा त्यांना एरिया त्यांचा डिफाईन करून देणं हे होणार आहे. विच वुड अलाउ ऑल गव्हर्नमेंट सर्वंट्स फ्रॉम असिस्टंट सेक्रेटरी टू सेक्रेटरी लेवल. ठीक आहे, आता हा आपल्याला इथे दिसतंय की कोणापासून, म्हणजे हा जो प्रोग्राम आहे तो कोणासाठी लिमिटेड आहे, असिस्टंट सेक्रेटरी टू सेक्रेटरी लेवल टू अंडरगो कंटिन्यूअस ट्रेनिंग डिपेंडिंग ऑन देअर डोमेन एरियाज. ठीक आहे, ऑफिसर्स विल बी इव्हॅल्युएटेड थ्रू आउट देअर करिअर, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे. डेटाबेस विल बी मेंटेन ऑन एरियाज देअर एक्सपर्टीज लाई इन, डज काउंट करतात. ठीक आहे, तर सिव्हिल सर्वंट जे प्रत्येक सिव्हिल सर्वंट आहे तर त्याचा एरिया ऑफ एक्सपर्टीज काय आहे, तर त्याचा एक डेटाबेस पूर्ण टोटल तयार केला जाईल आणि त्या पद्धतीनं मग त्यांचं पोस्टिंग त्यांना दिलं जाईल. ठीक आहे, सो नीड काय आहे आणि हाऊ इट विल वर्क हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये कुठे रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. बेनिफिट्स काय आहेत, रूल बेस्ड टू रोल बेस्ड असं आहे. आता हे जे आहे हे गव्हर्नमेंटची टॅगलाईन एक प्रकारे आहे, म्हणजे त्या प्रोग्रामसाठी रूल बेस्ड टू रोल बेस्ड. आता सिव्हिल सर्व्हिस किंवा ब्युरोक्रेसी जे याच्या बाबतीत असं काय म्हणतात जातं की रेड टेपिझम असं ही एक टर्म आहे. रेड टेपिझम, जर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा तुम्ही अभ्यास करत असाल तर त्या ठिकाणी रेड टेपिझम येतं. म्हणजे रूल बेस्ड म्हणजे काय की नियमाप्रमाणे जाणारी सिव्हिल सर्व्हिस आपल्याकडे आहे, पण नियमाप्रमाणे किंवा स्वतःचे नियम तयार करणारी सुद्धा सिव्हिल सर्व्हिस आपली आहे. जिथे नियम नाही तिथे स्वतःचे नियम तयार करायचे. ठीक आहे, तर आपल्याला रूल बेस्ड न जाता रोल बेस्ड जाणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कलेक्टर आहे, तर कलेक्टर म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. म्हणजे रूल काय आहेत हे जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं तुमचा रोल काय आहे, की लोकांना नागरिकांना म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आहेत त्या इझी करून देणं हे गरजेचं आहे. तर तो रोल जो आहे तर तो रोल आपल्याला प्रत्येक सिव्हिल सर्वंटला माहीत करून देणं किंवा तो इनग्रेन करून देणं ते गरजेचं आहे. डोमेन ट्रेनिंग, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की डोमेन ट्रेनिंग असेल तर आपली सिव्हिल सर्व्हिस जी आहे किंवा गव्हर्नन्स जे आहे ते जास्त इफिशियंट आणि जास्त फास्ट होईल. युनिफॉर्म ट्रेनिंग स्टँडर्ड, म्हणजे सगळ्यांसाठी ते युनिफॉर्म स्टँडर्ड राहणार आहेत. आता इथं सुद्धा हा डिबेटेबल प्रश्न आहे की जर डोमेन वेगवेगळा असेल तर त्या ठिकाणी ट्रेनिंग स्टँडर्ड आपण सेम कसे काय ठेवू शकतो. ठीक आहे, हा एक डिबेटेबल गोष्ट आहे. या ठिकाणी क्वेश्चन मार्क सुद्धा देता येऊ शकतो. अडॉप्शन ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस, आता अडॉप्शन ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस हे आपण खूप अगोदरपासून बघतो का. ठीक आहे, म्हणजे राईट आफ्टर इंडिपेंडन्स ते अडॉप्शन ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, पण ते खूप कमी लेवलला आपल्याला दिसतात. आता या ठिकाणी या प्रोग्रामच्या अनुषंगानं आपल्याला अडॉप्शन कुठून होणार आहे, तर गव्हर्नमेंटचं असं हे आहे इंटेंट आहे की जे बेस्ट प्रॅक्टिसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड आहेत, ठीक आहे, नॉट ओनली इन इंडिया बट आउटसाइड इंडिया, ज्या ठिकाणी जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत सिव्हिल सर्व्हिसेसच्या कॉन्टेक्स्टमध्ये तर ते सुद्धा अडॉप्ट करण्याचा पर्पज या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. चॅलेंजेस काय आहेत पण, ब्युरोक्रेटिक स्लॉथ जे आहे, स्लॉथ म्हणजे काय, स्लॉथ हा एक प्राणी आहे, स्लॉथ बेअर. ठीक आहे, ते तो प्राणी काय, त्या प्राण्याचे वैशिष्ट्य काय की तो खूप स्लो चालतो. त्याची जी मुवमेंट आहे ती खूप स्लो आहे. म्हणजे आयुष्यभरामध्ये तो एक 4 ते 5 झाडांच्या पलीकडे त्याचं आयुष्य नसतं. तो झाडावरती राहणारा प्राणी आहे स्लॉथ. आणि त्याची जी मुवमेंट आहे ती खूप स्लो मुवमेंट आहे. तर ब्युरोक्रेटिक स्लॉथ म्हणलेला पाहिजे, ऍडजेक्टिव्ह लावून दिलेला आहे ब्युरोक्रेसीला, ब्युरोक्रेटिक स्लॉथ म्हणून. म्हणजेच काय की ब्युरोक्रेसी जी आहे, आपली ब्युरोक्रेसी असेल किंवा इतर देशातली ब्युरोक्रेसी असेल, तर ब्युरोक्रेसी ही बदल ऍक्सेप्ट करायला खूप स्लो असते बा कधीही. ठीक आहे, ती बदल कधी ऍक्सेप्ट लगेच म्हणजे असं हॅपीली कधी बदल ऍक्सेप्ट करत नाही. त्याच्यामध्ये एक लिथार्जिक, त्यांच्यामध्ये एक इनर्शिया असतो. त्या इनर्शियामुळे काय होतं की ती बदल जो आहे, जो आपल्याला एक्सपेक्टेड चेंज जो आहे तो खूप स्लो होत असतो. त्यामुळं ब्युरोक्रेटिक स्लॉथ जो आहे, तर त्यामुळं हा जो प्रोग्राम आहे, या प्रोग्रामचा इफेक्ट आपल्याला किती दिसून येईल हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे, त्यामुळं ब्युरोक्रेसी जी आहे ती फास्ट इव्हॉल्विंग पाहिजे, जी नाहीये.
पॉलिटिकल इंटरफिरन्स. कितीही जरी डोमेन नॉलेज आपण एखाद्या व्यक्तीला दिलं किंवा सिव्हिल सर्वंटला दिलं, ठीक आहे, तरी त्या ठिकाणी होणारा पॉलिटिकल इंटरफिरन्स जो आहे तो त्याच्यामुळं जे डिसिजन मेकिंग आहे ते हॅम्पर होतं का, ठीक आहे, किंवा ते अफेक्ट होतं का. पॉलिटिकल जे काही रुलिंग क्लास जो आहे तर त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला सिव्हिल सर्व्हिसमध्ये इंटरफिअर होणारा दिसतो आपल्याला, ठीक आहे. म्हणजे देशाच्या सगळ्या राज्यांना व्यवस्थित निधी पोचला पाहिजे, पण पॉलिटिकली प्रेशर काय येतं की बाबा हा जे मिनिस्टर लोक आहेत किंवा जे प्राईम मिनिस्टर आहेत ते ज्या राज्यातून येतात त्या राज्याला जरा जास्त निधी द्या, ठीक आहे. हे जे असं इंटरफिरन्स होतोय, ठीक आहे, तर तो अशा बऱ्याच पद्धतीने होतो. म्हणजे हे एक तुम्हाला जनरलाइज एक्झाम्पल दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी होतो का इंटरफिरन्स. तर तो इंटरफिरन्स झाला नाही पाहिजे किंवा तो कमीत कमी झाला पाहिजे. एज्युकेशन सिस्टीम, आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती एकदम बॅकवर्ड स्वरूपाची किंवा मेडिकल स्वरूपाची आहे. इंडियामधली जी एज्युकेशन सिस्टीम आहे म्हणजे 10वी किंवा 8वी 9वीत गेलेल्या मुलांना अजून सुद्धा 4थी 5वीची किंवा 5वी 6वीची गणित सोडवता येत नाहीत, ठीक आहे. ही एज्युकेशन सिस्टीम आहे आपली. आता त्यामुळं एज्युकेशन सिस्टीम कारण की जे सिव्हिल सर्वंट येणार आहेत ते आपल्या त्या एज्युकेशन सिस्टीम मधूनच येणार आहेत ना, त्यामुळे त्यांचं एक माइंडसेट किंवा त्यांचा एक ऍप्टिट्यूड जो आहे तो त्या पद्धतीने डेव्हलप झालेला असणार आहे. त्यामुळं आधी हे जे काही सगळे म्हणजे रिफॉर्म तर झालेच पाहिजे हायर लेवलला, पण त्याच्या आधी जो सगळ्यात मेन जो फोकस आहे तो आपला फोकस कुठं पाहिजे तर एज्युकेशन सिस्टीम सुधारण्यामध्ये पाहिजे. पण ओके, आपली एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती जे डेव्हलप कंट्रीज मधले स्टँडर्ड्स आहेत ते तिथे कुठेच फिट बसत नाही पाहिजे आणि ती व्हायला पाहिजे, ती फिट बसायला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा चेंज आले पाहिजेत. सो दीज आर दी चॅलेंजेस ह्या आपल्या ह्याच्या समोर जे आपल्याला दिसत आहेत ते, ठीक आहे. नाव आता ह्या प्रश्नाच्या कन्क्लुजन पर्यंत जर तुम्ही यायला गेला तर तुम्हाला काय हे बेनिफिट्स आणि चॅलेंजेस ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करता आल्या पाहिजे कुठेतरी. ओके, आता क्रिटिसाइज करताना जसं माझं क्रिटिसिझम जर आले तर थोडंसं सिव्हिअर आणि हार्श असं आलेलं आहे, तर ते तुमचं क्रिटिसिझम येताना तसं एवढं हार्श चालणार नाही. पण ते थोडंसं म्हणजे डिप्लोमॅटिक लँग्वेजमध्ये एका सिव्हिल सर्वंटच्या लँग्वेजमध्ये, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की गव्हर्नमेंटवरती टीका करताना ती टीका जी असली पाहिजे ती क्वालिफाईड असली पाहिजे. तर ती क्वालिफाईड म्हणजे काय की त्याला बेसिस तशा स्वरूपाचा तुम्हाला प्रोव्हाइड करता आला पाहिजे, तर तो तुम्ही प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट मिशन कर्मयोगी जी योजना आहे. पण आणि याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला चॅलेंजेस किंवा कन्क्लुजन मध्ये मुद्दा जो ऍड करायचा तो म्हणजे जसं ही कर्मयोगी योजना आहे, ही कर्मयोगी योजना आपल्याला ऍडिशनल सेक्रेटरी टू सेक्रेटरी असे ज्या लेवलला ती म्हणजे तो लिमिट जे आहे ते त्या लेवलला फिक्स करण्यात आलेलं आहे. मग लोअर लेवलच्या सिव्हिल सर्वंटचं काय म्हणजे त्यांनी काय करायचं, त्यांनी कुठून डोमेन नॉलेज घ्यायचं. ओके, कारण डोमेन नॉलेज हे जे आहे ही जी गोष्ट आहे ते आपल्याला जवळपास 10वीच्या नंतर सुरू होते पहा. डोमेन नॉलेज म्हणजे आपण आर्ट, सायन्स, कॉमर्स हे चूज करतो, त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगला जायचं की फार्मसीला जायचं की मेडिकलला जायचं की लॉ करायचा किंवा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन BBA वगैरे करायचं. हे असं डोमेन नॉलेज इथून तयार होत जातं पहा, ठीक आहे. जर हे इथून नॉलेज हे डोमेनचं सुरुवात जी आहे ती 10वीच्या नंतर जर सुरुवात होत असेल तर आपल्याला जे सिव्हिल सर्वंट जे एकदम फर्स्ट लेवलला किंवा एंट्री लेवलला ज्या लेवलला असतात तिथून का सुरुवात नाही ह्याची. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं जे काही हे आहे ऍज अ डेप्युटी कलेक्टर काही ठिकाणी आहे किंवा कलेक्टर म्हणून काही ठिकाणी आहे, तर तिथून का सुरुवात नाही. तर हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह इथं आपण देऊ शकतो का. ओके, आणि व्हॉट इज सिव्हिल सर्व्हिस असा जर एक प्रश्न विचारला, व्हॉट इज सिव्हिल सर्व्हिस, मग त्याच्यामध्ये फक्त क्लास ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि क्लास 1 आणि क्लास 2 एवढेच येतात का, क्लास 2 येतच नाही का त्याच्यामध्ये किंवा क्लास 3 येत नाही का. ठीक आहे, हे एक आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. कारण की क्लास 2 आणि क्लास 3 लेवलचे किंवा त्याच्या खालचे जर बघितले आपण तर त्या ठिकाणी खूपच आपल्याला हे दिसून येतं पहा की जे सिव्हिल सर्वंट किंवा सर्वंट जे आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत, तर त्यांच्यामध्ये एक नॉलेज लेवल जर त्यांची बघितली तर ती खूपच अतिशय लो लेवलची आपल्याला दिसून येते पहा. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जे गव्हर्नमेंट सर्वंटचं बिहेवियर आहे तर बिहेवियर एकदम असं एकदम डिप्लोरेबल अशा स्वरूपाचं आपल्याला सापडतंय. ठीक आहे, त्यामुळे त्यांनाही वेळोवेळी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे.
त्यांनाही ते नागरिकांच्या ज्या समस्या आहेत किंवा सेवा आहेत त्या हँडल करण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्यामुळं हा जो प्रोग्राम आहे याचं व्याप्ती वाढवणं खूप गरजेचं आहे. ओके, सो तेही तुम्हाला एकदा सजेशन मध्ये किंवा ऍडवाइजेस मध्ये वगैरे तुम्ही देऊ शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट मिशन कर्मयोगी. नेक्स्ट क्वेश्चन आपला जो समोर आहे आजचा क्वेश्चन जो आहे तर तो काय क्वेश्चन आहे पहा. थर्मल पॉवर सेक्टरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रश्न आहे. थर्मल पॉवर इज द मोस्ट इम्पॉर्टंट मोड ऑफ पॉवर जनरेशन इन इंडिया. डिस्कस द चॅलेंजेस बिंग फेस बाय थर्मल पॉवर सेक्टर इन इंडिया. थर्मल पॉवर सेक्टर जे आपलं आहे त्याच्या समोर आता बरेचसे काहीतरी चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत. सो त्याच्यामुळं थर्मल पॉवर सेक्टर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा रोल इंडियामध्ये कसा आहे पॉवर जनरेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये तर तो समजून घेणं गरजेचं आहे. तर 10 मार्कासाठीच प्रश्न विचारलेला आहे. इथं काय आपल्याला फक्त चॅलेंजेस डिस्कस करायचे आहेत. त्यामुळं जास्त काही सजेशन्स ऍडवायझरच्या पाठीमागे जायचं नाही. म्हणजे तुम्ही देऊ शकता एकदम शॉर्ट मध्ये, बट द मेन फोकस इज ऑन चॅलेंजेस. ठीक आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही माहिती घ्या आणि प्रश्न लिहा आणि आपल्याला प्रश्न पाठवा. थांबूया आपण या ठिकाणी.